वळूयात आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आता हालचालींना वेग आलेला आहे। सागर बंगल्यावरती भाजपच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर हे सागर बंगल्यावर पोहोचल्यात। धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, दिल्लीत एका बाजूला घडामोडी घडताना इकडे सागर बंगल्यावरती देखील घडामोडींना वेग आलेला आहे। काय हालचाली सुरू आहेत तिथे? अगदी खरं आहे विशाल, आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मला सरकारमधून थोडा काळ मुक्त करा, कारण आता विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कामगिरी जी आहे ती चांगली करायची आहे। आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील त्यांची समजूत काढलेली आहे, त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली आणि आता जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक सुरू आहे। 4 वाजता खरं तर ही बैठक झाली, जवळपास सुरू झालेली आहे, जवळपास 1 तास झालेले आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आतापर्यंत आपण एकत्र काम केलेलं आहे, यापुढे एकत्र काम करू, चांगल्या जोमाने काम करू। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण आपण जर बघितलं असेल तर आपण ज्यावेळी भाजपच्या नेत्यांशी बोललो त्यावेळी त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून पक्षाचं काम करावं। पराभव होतच असतं। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्वीकारलेली आहे आणि या जबाबदारीतूनच मी आता मला सरकारमधून थोडंसं मुक्त करावं आणि मी पक्षासाठी काम करत राहीन। आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। मात्र कुठेतरी आता जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढताना सुशांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।